बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र सरकारचा 1 किमी अंतराचा RTE प्रवेश नियम तात्पुरता स्थगित केला. अंबरनाथ MIDC येथे केमिकल फॅक्टरीला मोठी आग लागली. खबरदारी म्हणून जवळचे गाव रिकामे करण्यात आले. IMDने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा दिला असून तापमान 40 ते 41 सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती दिली. BJPने उल्हासनगर मधील कार्यक्रमावर बहिष्कार टाकला कारण पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांचे नाव नसल्याचा आरोप. भारत सरकारने पश्चिम आशियातून नागरिकांना आणण्यासाठी अतिरिक्त विमान सेवा सुरू केल्या असून हजारो भारतीय परतले आहेत. भारतामध्ये चांदीचा दर सुमारे 3% वाढला असून 1 किलो चांदीचा भाव सुमारे 2.75 लाखापर्यंत पोहोचला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर भारतात सुमारे 1,62,000 प्रति 10 ग्रॅम पर्यंत वाढला असल्याची माहिती आली आहे. पुणे सहित राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान सामान्यपेक्षा 3 ते 4 सेल्सिअस जास्त नोंदवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय, आर्थिक आणि हवामानाशी संबंधित घडामोडींमुळे देशभरात आजच्या घडामोडींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.